त्यांची डायरेक्ट हॉटलाईन आहे वरती दिल्लीला. त्यामुळे मी फार छोटा माणूस आहे. पिक्चर संपल्यानंतर पुन्हा नवीन पिक्चर चालू करणं इतकं सोपं नसते. शेवटी नट तसा असावा लागते. तो हे त्याच काळात संपलेलं असतं. मला असं वाटतं की ते पद मिळवण्यापुरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आलेले होते. मुळात मी हे स्पष्ट करू इच्छितो की मला भाजप प्रवेशामध्ये आता इंटरेस्ट राहिलेला नाही. मी शरद पवार साहेबांबरोबर आहे आणि शरद पवार साहेबांबरोबर राहील. राज्याच्या राजकारणात सध्या एकनाथ खडसेंच्या घर वापसीची खूप चर्चा आहे. येत्या 2 सप्टेंबरला खडसे त्यांचा 75वा वाढदिवस दणक्यात साजरा करणार आहेत. त्यासाठी ते सर्वपक्षीय बड्या नेत्यांना आमंत्रण देत आहेत. तिथूनच त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला तोंड फुटलं. आता खडसेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा म्हटल्यावर त्यांचे स्थानिक राजकीय विरोधक कसे गप्प बसतील? विरोधक खडसेंना डिवचत आहेत, तर दुसरीकडे भाजपमध्ये देखील खडसेंच्या घर वापसीवरून 2 गट पडल्याचं दिसून येतंय. पावसाळी अधिवेशनाच्या काळात भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंनी मुंबईत खडसेंची भेट घेतली. त्यानंतर खडसेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली. ही चर्चा थांबत नाही. तोच खडसे मातोश्रीवर गेले. तिकडे ते उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना भेटले. त्यामुळं काहीतरी राजकीय खिचडी शिजत असल्याचा अंदाज घेऊन विरोधक खडसेंवर तुटून पडले. त्यांची डायरेक्ट हॉटलाईन आहे वरती दिल्लीला. त्यामुळे मी फार छोटा माणूस आहे. माझी तर मुंबईपर्यंत पण हॉटलाईन नाही आहे. त्याच्यामुळे आपल्या जळगावमध्ये बरं आपण आपले निश्चित त्यांना वरतून जर ग्रीन सिग्नल मिळाला ठीक आहे ना, मग कोणाची काय अडचण आहे का? ते मागच्या वेळेला काही म्हणले ते माझ्या तुम्हाला टाकला फोटो काढले, फोटो गायब झाले म्हणून काही म्हणत होते मला. आपल्याला काही माहिती आहे त्यांच्याबद्दल. ग्रीन सिग्नल मिळेल वरून. मी भविष्यकार नाही ना, मी काय राहतोय का? तुम्ही म्हटले ना की वरून जर ग्रीन सिग्नल मिळाला तर आता ते म्हणतायत, आता तुमची चर्चा चालली आहे, मिळालं तर काय होईल, तर मग मिळालं तर ठीक आहे. ती मोठी माणसं आहेत बाबा, मी त्यांच्याबद्दल काय बोलू. पिक्चर संपल्यानंतर पुन्हा नवीन पिक्चर चालू करणं इतकं सोपं नसते. शेवटी नट तसा असावा लागते. कसे वाटतं आपल्याला आता काय ते आता इतना टूटा हूँ कि छूने से बिखर जाऊंगा, तुम अगर और दुआ दोगे तो मर जाऊंगा. भाजपचा बडा नेता केंद्रात जाण्याची तयारी होते म्हणून त्यांची घरवापसी झाल्याची सध्या तरी चर्चा रंगलेली आहे. घरी येऊन काय झालं? पहिले ज्या घरात तुम्ही राहिले त्या घरात तुम्ही 13 खात्याचे मंत्री होते त्यावेळेस त्या घरातून निघून आले. आता त्या घरात जाऊन काय भेटणार आहे आपल्याला? शेवटी असं आहे की मग आता शेवटचं आपला कार्यक्रम चांगला व्हावा, मागच्यांची लाईन लागावी याच्याकरताचा हा प्रयत्न आहे, बाकी काही नाही. भारतीय जनता पार्टीने बाजूला टाकल्यासारखंच केलं होतं. त्यांचं कुठेच त्यांचं स्थान ठेवलेलं नव्हतं. अशा वेळी त्यांना मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हात दिली, साथ दिली, म्हणून त्यांचं राजकीय अस्तित्व मागच्या 4-5 वर्षापासून आपल्याला बघायला मिळतं आहे. पण जर का राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांच्या पाठीशी उभी राहिली नसती, अजितदादा जर का त्यांच्या पाठीशी उभे राहिले नसते, तर ते कदाचित आमदार झाले नसते. आणि आमदार झाले नसते तर मात्र त्यांचं राजकीय अस्तित्व हे त्याच काळात संपलेलं असतं. मला असं वाटतं की ते पद मिळवण्यापुरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आलेले होते. आणि आत्ता पुढे भविष्यामध्ये जे गुलाबराव पाटील साहेबांनी सांगितलं, भविष्यामध्ये आपल्या पुढच्या पिढ्यांची काही लाईन लावून घ्यायची असेल म्हणून कदाचित ते भारतीय जनता पार्टीमध्ये परत जाऊ शकतात. म्हणजे त्यांच्या कन्यांची लाईन लावायची असं म्हणायचं आहे? नाही, त्यांच्या कन्याची ते आता नातवंडांपर्यंत लाईन लावून घ्यायची आहे असं माझं मत आहे. भाजप प्रवेशाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी टीका टिप्पणी केल्यानंतर खडसे चांगलेच भडकले. त्यांनी लगेच आपली भूमिकाही स्पष्ट केली. मुळात मी हे स्पष्ट करू इच्छितो की मला भाजप प्रवेशामध्ये आता इंटरेस्ट राहिलेला नाही. मी शरद पवार साहेबांबरोबर आहे आणि शरद पवार साहेबांबरोबर राहील. भाजप प्रवेशासाठी माझे काही कार्यकर्ते इच्छुक आहेत, हे मी मान्य करणार नाही. आणि त्या कार्यकर्त्याची इच्छा आहे बऱ्याच जणांची की आपण आता भाजपकडे गेलो पाहिजे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना ऑक्टोबर 2020 मध्ये खडसेंनी लेकीसह राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. शरद पवारांनी त्यांना विधान परिषदेची आमदारकी दिली तरी राष्ट्रवादीत त्यांचं मन लागत नव्हतं. 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या काळात त्यांच्या सुनेला भाजपने 3ऱ्यांदा तिकीट दिलं. तेव्हा खडसे भाजप प्रवेशासाठी उत्सुक होते. दिल्लीत जाऊन त्यांनी अमित शहा, JP नड्डा यांच्या भेटीही घेतल्या होत्या, पण तेव्हा त्यांचा प्रवेश होऊ शकला नव्हता. त्याचं कारण देखील खडसेंनी आता 2 वर्षे उलटून गेल्यावर सांगितलं. दिल्लीला मी गेलो होतो त्यावेळेस मी गेलो म्हणजे मी स्वतःहून गेलो नव्हतो. माननीय अमित शहा यांनी मला फोन केला होता. मला त्यांनी दिल्लीला बोलवून घेतलं होतं.
त्यावेळेस मला माहिती नव्हतं काय काम आहे. आणि गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं होतं का भाजप जॉईन करू, आणि नड्डाजीकडे पाठवलं. नड्डाजींनी काय जेव्हा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतरच्या कालखंडामध्ये गिरीश महाजन म्हणतात मी विरोध केला नव्हता. त्यांनी विरोध केला नसेल, पण वरच्यांनी जे मला सांगितलं त्या कालखंडामध्ये ते म्हणाले आपको अगर प्रवेश देंगे तो भाजप के लोकल लोग आपसे पार्टी बोल रहे कि हम काम नहीं करेंगे, हम सीट गिरा देंगे, ऐसा वो ब्लैकमेल कर रहे हैं, इसलिए आप लोकसभा में हमारा काम करो, बाद में देखते हैं, असं त्यांनी म्हटलं होतं. मग ब्लॅकमेल कोण करत होतं? नाथाभाऊंना प्रवेश दिला तर आताही म्हणतात की नाथाभाऊंकडे जर देवेंद्र फडणवीस वाढदिवसाच्या दिवशी आले तर मी राजकारण सोडून देईल, हे वाक्य कोणाचे आहे? अशा अनेक गोष्टी आपण त्या खोलवर मी जात नाही. मागच्या वेळी महाराष्ट्रातल्या स्थानिक नेत्यांनी आपला भाजप प्रवेश रोखला असा खडसेंचा आरोप आहे. पण असं असलं तरी सुधीर मुनगंटीवार यांच्यासारखे भाजपचेच काही नेते खडसेंच्या बाजूने उभे असल्याचं दिसतंय. त्यामुळं खडसेंच्या मुद्द्यावरून भाजपमध्ये 2 गट असल्याचं देखील स्पष्ट होतंय. तुम्हाला माहिती आहे की भारतीय जनता पार्टी वाढवण्यामध्ये ज्या अनेक नेत्यांचा हातभार लागला, योगदान लागलं, त्यापैकी माननीय खडसे साहेब. ठीक आहे, काही समस्या निर्माण झाल्या, अडचणी निर्माण झाल्या. 40 वर्ष त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या विस्तारासाठी काम केलं. आता त्यांना सन्माननीय अमितभाईंनी भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याच्या संदर्भात काही चर्चा केली असेल तर मला माहिती. पण एक गोष्ट नक्की, जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा जे नेते, जे कार्यकर्ते पक्षासाठी जीव लावून काम करायचे त्यापैकी खडसे साहेब आहे, याची मला माहिती. कारण मी प्रदेश अध्यक्ष असताना ते विरोधी पक्ष नेता होते आणि एक जानदार शानदार स्वभावाचे नेते म्हणून त्यांच्याबद्दल सर्वच कार्यकर्त्यांच्या मनात सन्मान होता. खडसेंच्या भाजप प्रवेशावरून सध्या कितीही राजकारण तापलेलं दिसत असलं तरी त्यांच्या वाढदिवशी ते घर वापसीच्या आनंदात केक कापतात की शरद पवारांसोबत तुतारी वाजवतात हे तर येणारी वेळच सांगेल. तुम्हाला खडसेंच्या भाजप प्रवेशासंदर्भात काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर सांगा. प्रशांत बधाने, लोकमत.com, जळगाव.